आपण दैनंदिन आयुष्य जगत असताना आपण अनेक प्रकारचे शारीरिक हानिकारक पदार्थांचे सेवन करत असतो. त्याचप्रमाणे आपली जीवनशैली अनियमितपणे असते, त्यामुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यामध्ये मानसिक आजार, लठ्ठपणा यासारखे आजार होतात. यापासून लांब राहायचे असेल तर काही पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. आपण गुळवेल किंवा गिलोयचे सेवन करू शकता. वेगवेगळ्या आजारांपासून वाचू शकतो. गुळवेलाला गिलोय असे सुद्धा म्हणतात. गिलोयमध्ये अनेक अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम असे मिनरल्स असतात. चला तर जाणून घेऊयात गुळवेलाचे शरीराचे फायदे. डेंग्यूसाठी गिलोय सगळ्यात फायदेशीर आहे, कारण या आजारामध्ये प्लेटलेट्स मोठ्या संख्येने कमी होतात, त्यामुळे तुमचा जीव जाण्याची शक्यता असते. जर तुम्ही गिलोयच्या रसाचे सेवन केले तर डेंग्यू होण्यापासून स्वतःचा बचाव करण्यास होतो. रक्ताच्या साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी गिलोय फायदेशीर असते. त्यामुळे डायबेटिक रुग्णांनी गिलोयचे नियमित सेवन करावे. त्यामुळे रक्ताची साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. गुळवेल तुमच्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढवते, त्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला किंवा दुसऱ्या आजारापासून संरक्षण मिळते. यातील हर्ब तुमच्या शरीराला स्वच्छ करतात, तसेच शरीराच्या इतर भागातील हानिकारक तत्त्वसुद्धा दूर शरीराबाहेर टाकण्यास मदत होते. ज्या लोकांना टाईप 2 प्रकारचा मधुमेह आहे, त्यांनी गुळवेलच्या रसाचे नियमित सेवन करावे. खूप प्रमाणात लाभ मिळू शकतो. गुळवेल पुष्कळ प्रमाणात हायपोग्लायसेमिक एजंट असतात, त्यामुळे रक्त सर्क्युलेशन नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. रक्तातील शर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी लोकसुद्धा गुळवेलच्या रसाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. बाजारामध्ये गुळवेलचा रस उपलब्ध आहे. तसेच ह्युमेटाइड आर्थरायटिस, यालाच मराठीमध्ये आमवातीय संधिरोग म्हणतात, हा एक प्रकारचा ऑटोइम्यून आजार आहे. गुळवेलच्या रसाचे नियमित सेवन केल्यामुळे ह्युमेटाइड आर्थरायटिसचे कित्येक रुग्ण लवकर बरे होताना दिसतात. ह्युमेटाइड आर्थरायटिसच्या उपचारासाठी गुळवेलचा रस आणि आल्याच्या रसात मिसळून त्याचे रुग्णाला सेवन करण्यास दिले जाते. मात्र सांध्याच्या दुखण्याच्या उपचारासाठी गुळवेलाचे चूर्ण दुधामध्ये उकळून पिण्याचा सल्ला दिला जातो. कोणतीही व्यक्ती जर वारंवार आजारी पडत असेल, त्याचे मुख्य कारण मंदावलेली रोगप्रतिकार क्षमता हे असू शकते. या समस्येच्या उपचाराकडे ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे. रक्ताचे शुद्धीकरण, वाईट जीवाणूंचा नायनाट करून चांगल्या जीवाणूंना पुष्टी मिळेल अशी व्यवस्था करताना शरीराला अपायकारक ठरणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढून इम्युनिटी वाढवता येणं शक्य आहे. या प्रकारच्या समस्या लढताना वेळ आणि पैसा खर्च करण्याऐवजी आपण गुळवेलचा रस नियमितपणे सेवन करण्यास सुरुवात करावी, हे उत्तम. त्याप्रमाणे शरीरातील टॉक्सिन काढून टाकते, वंध्यत्व दूर करण्यास मदत, पुनर्मार्गातील संसर्ग दूर करण्यास मदत, यकृत संबंधित आजाराशी लढण्यास मदत, तणावापासून मुक्ती. गंभीर समस्यांच्या, अतिचिंता किंवा ताणाच्या मानसिक आजारातून कधी सामोरे गेला असाल तर तुम्हाला नक्की कल्पना येईल की ह्यो तर किती वेदनादायक असतो. गुळवेल आणि इतर केलेल्या वरदायक टॉनिकच्या नियमित सेवन केल्यामुळे तणावाची पातळी एकदम कमी होण्यास मदत होते. या औषधामुळे शरीरातील जमलेले अनावश्यक टॉक्सिन बाहेर फेकण्यास मदत होते. शरीर आणि मनाला नवा तेजरा देऊन स्मरणशक्ती पूर्ववत होण्यास यामुळे मदत होते. तुम्ही किंवा तुमचे कुणी परिचित कावीळमध्ये आजारी असाल तर गुळवेलाच्या सेवनाने गुण येतो. गुळवेलाचे 20 ते 30 पानं स्वच्छ धुवून वाटून घ्यावीत. एका ग्लासामध्ये ताजं ताक घेऊन त्यामध्ये ही गुळवेलाच्या ताज्या
पाण्याची पेस्ट टाकावी आणि हे औषधी ताक नीट गाळून घेऊन रुग्णाला प्यायला द्यावं. तसेच कानातील कडक मळाची समस्या दूर करण्यास मदत होते. खूप वेळा आपणास अनुभव येतो की कानातला मळ अर्थात वॅक्स काढणं फार अवघड होऊन जातं. अशा परिस्थितीत बाजारात मिळणारे इयर बँड्स पण उपयोगी पडत नाही. अशा वेळी गुळवेलीचा वापर करणे अतिशय परिणामकारक पर्याय आहे. गुळवेलीचा कानासाठीचे औषध करण्यासाठी गुळवेलीचा ताजा रस पाण्यात जरासा गरम करावा. यानंतर हा द्रव कानात औषधासारखं वापरावं. दिवसातून 2 ते 3 वेळा याचे काही थेंब कानात सोडावेत. यामुळे कानात अडकून बसलेला मळ किंवा वॅक्स निघून येईल. ताप आलेला असताना गुळवेलीचा उपचार. जीर्णज्वरासारख्या जुनाट आजारामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी गुळवेल अतिशय परिणामकारक ठरते. गुळवेलीत असलेल्या ज्वरनाशक गुणामुळे हा परिणाम पाहायला मिळतो. आपल्या रक्तातील प्लेटलेट्स वाढवून जीवघेण्या आजारांशी लढण्यास शरीराला मदत करण्याचे काम गुळवेल फार प्रमुख करते. डेंग्यूमुळे ताप आल्यासही सगळा आजार गुळवेलीमुळे मदत होते. ह्याकरता गुळवेलाची पेस्ट मधात मिसळून रुग्णाला दिल्यास मलेरियासारखं दुखणंसुद्धा दूर होतं. गुळवेलीचा मूळव्याधीसाठी उपयोग. मूळव्याध किंवा पायल्स हा वेदनादायक आजार आहे. ह्या आजारातून जीवघेण्याला लवकर सुटका होईल तेवढे बरे. गुळवेलीचा वापर करून तयार करण्यात येणारी औषधे प्रत्येक प्रकारच्या मूळव्याधीवर गुणकारी आहेत. ध्यानात ठेवायची एकच गोष्ट म्हणजे औषध वापरण्यासंबंधी सूचना आणि सुचवलेली पथ्य याकडे विशेष लक्ष पुरवावे. मूळव्याधीसाठी औषध करण्याची कृती ह्याप्रमाणे: कोथिंबीरची ताजी पाने, गुळवेल आणि हिरडे एकत्र योग्य प्रमाणात वाटून घ्यावेत. तयार झालेले मिश्रण 20 ग्रॅम या मात्रेत घेऊन अर्धा लिटर पाण्यात मिसळून उकळून घ्यावे. हे मिश्रण नीट उकळल्यावर थोडा गूळ घालून दिवसात 2 वेळा प्यावे. पचनक्रिया सुधारते. गुळवेलीच्या नियमित सेवनाने पचनक्रिया उत्तम प्रकारे काम करू शकते आणि पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात. पचनासंबंधीच्या तक्रारी दूर करण्यासाठी ह्या पद्धतीने गुळवेलीचे सेवन करावे. गुळवेलीचे पाणी, अतिश किंवा अतिविषा आल्याचा तुकडा हे सर्व समप्रमाणात घेऊन पाण्यात उकळून काढा तयार करून घ्यावा. रोज नियमितपणे 20 ते 30 ग्रॅम याप्रमाणे सेवन केल्यास पोट आणि पचनासंबंधी सगळ्या तक्रार दूर होण्यास मदत होते. तसेच दमावर उत्तम इलाज होतो. हल्ली दमा आणि श्वसनासंबंधी तक्रारींमध्ये फार वाढ होताना दिसते आहे. कोणा अस्थमा अर्थात दम्याचा त्रास असेल तर त्यांना गुळवेलीचे मूळ चावण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे छातीचा जडपणा कमी होतो आणि कफामुळे लागलेले घरघर कफ दूर होण्यास श्वसनाचा त्रासही कमी होतो. तसेच दृष्टिदोष सुधारते. डोळ्यांचे विकार ही हल्ली फार सर्वसाधारण बाब समजली जाते. दृष्टिदोष निर्माण होऊन त्याकडे महागडे उपचार घेण्यासाठी वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. यापेक्षा आपण कमी खर्चात उपचाराचा जास्त फायदा होतो. कर्निका डिसऑर्डर, मोतीबिंदू आणि स्क्लेरल यासारख्या नेत्रविकार गुळवेल उपयुक्त ठरतो. 10.5 ग्रॅम गुळवेलीचा रस घेऊन त्यात 1 ग्रॅम मध आणि 1 ग्रॅम सौंदव मीठ घालून वाटून घ्यावे. हे मिश्रण डोळ्यावर लेपासारखे लावल्याने गुण येतो. हत्तीपायाचा आजार बरा होतो. हत्तीपाय ही एक अतिशय सामान्य पण गंभीर समस्या आहे. या आजारात माणसाचे संपूर्ण शरीर खूप सुजते. किलेलियर्स वर्ममुळे हा आजार होतो. गुळवेलीच्या योग्य सेवनाने हा आजार बरा करता होतो. 10 ते 20 ग्रॅम गुळवेलीच्या रसात 50 मिली कडू बदामाचे तेल किंवा बीटल ऑइल मिसळावे. हे मिश्रण सकाळी अणूच्या पोटी घेतले तर अगदी आश्चर्यकारक स्वरूपात फायदे मिळतात. तसेच यकृत बिघाड दुरुस्त होते. गुळवेलीच्या वापराने यकृतातील बिघाड
दुरुस्त करता येतो. एलोपॅथी औषधे दीर्घकाळ घेऊनही गुण येत नसेल तर आपण अवश्य हा उपाय करावा. हे औषध तयार करण्यासाठी आपल्याला पुढील प्रमाणे सामग्रीची आवश्यकता आहे. 2 ग्राम धणे, काळे मिरे 2 दाणे, कडुलिंबाचे 2 पाने, 18 ग्राम ताजे गुळवे. हे सर्व घटक एकत्र वाटून 250 मिली पाण्यात मिसळून मातीच्या भांड्यात भरून ठेवावं. हे मिश्रण रात्रभर न हलवता तेथेच ठेवावं. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण पुन्हा एकदा वाटून मग गाळून घ्या. या मिश्रणाचे सेवन 15 ते 20 दिवस नियमित करावे. तसेच कामभावना वाढवते. तुम्ही तुमच्या सेक्स पार्टनरला आणखी आनंददायक करू इच्छिता का? तुमच्या सेक्स पार्टनरला इम्प्रेस करण्याची तुम्हाला इच्छा आहे का? तुम्ही तुमची कामिकता किंवा लिबिडो नैसर्गिकपणे वाढवू इच्छिता का? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी असेल तर गुळवेलीच्या रसाचे नियमितपणे सेवन करा. गुळवेलीमध्ये कामवर्धक गुण असल्याने खूप पूर्वी सिद्ध झाले आहे. गुळवेलीच्या नियमित सेवनाने सेक्स लाईफमध्ये आश्चर्यकारक आणि समाधानकारक बदल होताना दिसतात. तसेच वाढत्या वयाची लक्षणे रोखण्यात प्रत्येक व्यक्ती वयाच्या एका टप्प्यावर या समस्येला सामोरं जावं लागतं. ती म्हणजे वाढत्या वयाची लक्षणे. या लक्षणांमध्ये त्वचेवर सुरकुत्या, डार्क स्पॉट, भेगा पडणे, शारीरिक शिरा दिसू लागणे हे सगळं घडते. या सर्व लक्षणांपासून सुटका करून घेण्यासाठी जो तो आपल्या परीने उपाय शोधत असतो. या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन एक घरगुती औषध आपण नक्कीच उपयोगात आणू शकतो. गुळवेलीमध्ये वाढदेखील रोखण्याचे गुण असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्वचेवरील काळे वर्तुळे, सुरकुत्या, भेगा इतर सर्व लक्षणांना दूर ठेवण्यात गुळवेलीचा उपयोग होतो. तसेच श्वाससंबंधित समस्या, सर्दी, पडसं, टॉन्सिल, कफ इत्यादी सर्वांवर गुळवेलीचा चांगला उपयोग होतो. या गुणांच्या मदतीने श्वासाच्या समस्या नियंत्रण मिळवून त्या समस्या दूर करण्यास मदत होते. तसेच उलटी थांबते. कोणाला कॉन्फिडियस, वेट क्लीन, अस्थमा किंवा कफामुळे उलटी होत असेल तर गुळवेलीचा काढा उपयुक्त ठरतो. हा काढा बनवण्याची पद्धत अशी आहे. गुळवेल, काटे, हिंग, आडसुळाची साल हे पदार्थ लागतील. या तिन्ही गोष्टी सम प्रमाणात घेऊन अर्धा लिटर पाण्यात उकळून घ्यावं. पाणी निम्मं झाल्यावर गाळून घ्यावं आणि थंड झाल्यावर थोडासा मध घालून त्याचे सेवन करावे. तसेच मूत्रविकार किंवा लघवीच्या मार्गात निर्माण होणाऱ्या जळजळ, लघवी करताना दुखणे अशा समस्या गुळवेलीच्या नियमित सेवनाने कमी होतात. मूत्रविकार अनुभवास आल्यास आपणास गुळवेलीसाठी चित्रक हे पदार्थ लागतील. हे दोन्ही 20 ते 30 ग्रॅम ह्या प्रमाणात घेऊन त्याचा काढा तयार करावा आणि दिवसातून 2 वेळा त्याचे सेवन करावे. याशिवाय गुळवेलीची 1 ग्रॅम पेस्ट घेऊन त्यात 3 ग्रॅम मध घालून त्याचे सेवन करावे. हा उपाय आपण दिवसातून 2 वेळा करावा. वातविकार दूर होतो. गुळवेल ह्या नैसर्गिक औषधामुळे वातामुळे उद्भवणारे सगळे रोग दूर करता येतात. वाताचा कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी गुळवेलीची पेस्ट एरंडेल मिसळून जो भाग दुखत आहे तिथे चोळावी. लवकर आराम मिळतो. तसेच रक्ताची कमतरता, शरीरातील रक्तातील लाल पेशींची समस्या कमी झाल्याने ॲनिमियाचा त्रास सुरू होतो. या लक्षणांमध्ये सुस्ती येणे, आळस येणे, श्वास जखडणे अशी लक्षणे यापासून सुटका हवी असेल तर गुळवेलीचा चूर्णाचा काढा घेता येतो. त्यामुळे रक्तातील लाल पेशींची संख्या वाढण्यास मदत होते. आपण गुळवेलीचे सेवन 20 ग्रॅमपेक्षा जास्त करू नका. गुळवेल एकच वनस्पती त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतात. तरी आपण आपल्या आहारामध्ये गुळवेलीचा समावेश करून आपले आरोग्य स्वच्छ निरोगी बनवा.